कृतार्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत दीपावलीच्या प्रथम दिवसीय वसुबारस दिनानिमित्ताने गौमातेचे पूजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल पाटील, मनोज वानखेडे, नाना पाटील, गोपालजी लाल, भूषण जोशी, यतीन मुजुमदार, विशाल लाले, स्वप्नील वाडेकर तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने, माजी नगरसेवक अंबादास पगारे, मित्रमेळा परिवार नाशिक, जिल्हा संघटनेचे संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सुनीता पगारे, कमलेश लाल, प्रतिभा घोडके, वसंत घोडके, पद्माकर पापळ, संगीता पापळ, मीरा तुंगार, ज्योती मुजुमदार, अलका कामदार, अतुल कामदार, राधेश्याम बुब, संगीता वडनेरे, दीपाली पर्वतीकार, सुनीता पेखळे, संगीता ताजनपुरे, विजय पुरकर, रवी बुब, मुळे गुरुजी आदी उपस्थित असून त्यांच्या हस्ते गौमातेचे पूजन करण्यात आले। यावेळी आरती आणि पौरोहित्य चेतन चिटके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। हिंदू संस्कृतीमध्ये चालत आलेल्या हजारो वर्षापूर्वीच्या या कामधेनूचे पूजन झाले पाहिजे, गोवंशाचा सन्मान राखला पाहिजे। प्रत्येकाने जिथे कुठे असाल तिथे आजच्या दिवशी गोमातेचे पूजन केले पाहिजे असे आवाहन आणि प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूषण जोशी यांनी यावेळी केले। आज वसुबारस आहे, दिवाळीची खरं तर ही सुरुवात मानली जाते आणि आजच्या दिवशी आपण गोवंश जो आहे गायीची पूजा करतो। तर हे आपली हिंदू संस्कृतीत हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे की गोधन जे आहे अत्यंत महत्वाचा पण मानलेला आहे। गायीच्या दुधामध्ये प्रचंड ताकद असते आणि आपण तिला कामधेनू म्हणतो। तर या कामधेनूची आज आपण सगळे हिंदू संस्कृतीमध्ये पूजा करत असतो। कृतार्थ बहुउद्देशीय संस्था जी आहे त्या संस्थेतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आशानगर बिटको पॉइंटच्या मागे इथे घेण्यात येत असतो। तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण जिथे कुठे असाल तिथे प्रत्येकाने गोसेवेची पूजा करावी, गोवंशाची पूजा करावी आणि अशाच पद्धतीने गायीची सेवा करत राहावी। धन्यवाद। KVR न्यूज प्रतिनिधी मधुकर पाटील, नाशिक रोड। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।